नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, एमडी बायोलॉजीमध्ये आपलं मनापासून स्वागत। या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपण ॲनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट हा चॅप्टर संपवलेला आहे। त्यामध्ये आपण कन्सेप्ट वाईज व्हिडिओ बनवलेत आणि शेवटी एक 20 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तो पाहायला विसरू नका। तो कमी वेळेमध्ये अख्खा चॅप्टर तुमचा रिव्हिजन होईल। नेक्स्ट चॅप्टर जो आपण निवडलेला आहे त्याचं नाव आहे मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट। तर कोणताही चॅप्टर स्टडी करण्याच्या अगोदर आपण पाहतो त्यामध्ये आपल्याला काय काय स्टडी करायचं आहे। तसं या चॅप्टरमध्ये आपल्याला रूट बद्दल स्टडी करायचे, स्टेम बद्दल स्टडी करायचे, लीफ बद्दल स्टडी करायचे, फ्लावर, त्यानंतर लास्ट पॉईंट आहे फॅमिली। म्हणजे 5 पॉईंट आपल्याला या चॅप्टरमध्ये कव्हर करायचे आहेत। तर 5 लेक्चरमध्ये हा आपण टॉपिक संपवणार आहोत आणि शेवटचं लेक्चर असणार आहे आपलं पॉडकास्ट लेक्चर, ज्यामध्ये आपण विदाउट बोर्ड पेन काय करतो आहोत, व्हिडिओ ऑडिओच्या मार्फत तुम्हाला काय करतो आपण पूर्ण चॅप्टर रिवाइज करून देण्याचा प्रयत्न करत आहोत। आजच्या लेक्चरसाठी जो आपण पहिला पॉईंट निवडलेला आहे तो आहे रूट, बरोबर। त्याच्या अगोदर आपण पाहूया मॉर्फोलॉजी म्हणजे काय। पहा, व्हॉट इज मीन बाय मॉर्फोलॉजी। मॉर्फोलॉजी आपल्याला एक गोष्ट माहिती आहे रे, काय लॉजी म्हणजे काय, स्टडी। स्टडी ऑफ एक्सटर्नल स्ट्रक्चर अँड फीचर। बाहेरचं स्ट्रक्चर स्टडी करायचं, त्याचे फीचर्स स्टडी करायचे, त्याला आपण काय म्हणतो, मॉर्फोलॉजी म्हणतो। मग आपण काय म्हणणार, स्टडी ऑफ एक्सटर्नल स्ट्रक्चर, स्टडी ऑफ एक्सटर्नल स्ट्रक्चर अँड फीचर्स। एक्सटर्नल स्ट्रक्चरचा स्टडी करणे आणि त्यांचा फीचरचा अभ्यास करणे म्हणजे काय रे, मॉर्फोलॉजी। म्हणजे काय, मॉर्फोलॉजी। पहा, आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे आपल्याला, ही सीड आहे, बरोबर। आणि सीड मध्ये काय आहे, हा एम्ब्रियो आहे। काय, हा एम्ब्रियो। आता पहा, यामध्ये काय होईल रे, यामध्ये होईल मायटोसिस। काय होणार आहे, मायटोसिस। आणि मायटोसिस झाल्यानंतर पहा, हा जो काही एम्ब्रियो आहे, या एम्ब्रियो मधून अशा प्रकारचे स्ट्रक्चर आपल्याला पाहायला भेटेल। मग याला आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो प्लुम्यूल। काय म्हणतो, प्लुम्यूल। आणि याला आपण काय म्हणतो, रॅडिकल। काय म्हणणार, रॅडिकल। मग प्लुम्यूल पासून काय बनतं रे, तर प्लुम्यूल पासून तयार होतं ते म्हणजे शूट सिस्टम। काय होतं, शूट सिस्टम। शूट सिस्टम कुणापासून बनणार आहे, प्लुम्यूल पासून। आणि आर फॉर रॅडिकल, आर फॉर रूट। मग रूट सिस्टम कुणापासून, तर रॅडिकल पासून। रॅडिकल पासून रूट सिस्टम आणि प्लुम्यूल पासून काय होणार आहे, शूट सिस्टम। ओके, आता हे बनलं रूट, बरोबर। आता आपण पाहूया, आपण काय म्हणले, या लेक्चर मध्ये आपण अभ्यास करणार आहोत रूट बद्दल। व्हॉट इज द फंक्शन ऑफ रूट। पहिला पॉइंट काय आपण पाहूत, फंक्शन ऑफ रूट। शूट सिस्टम कसं असतं रे, अबोव द सॉइल, अबोव द ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट, बरोबर। याला आपण काय म्हणणार, निगेटिव्ह जिओट्रॉपिक। निगेटिव्ह जिओट्रॉपिक, बरोबर। पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक। पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक म्हणजे काय, टुवर्ड द लाईट। आपण रूट सिस्टमला काय म्हणतो, पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक, पॉझिटिव्हली हायड्रोट्रॉपिक। हायड्रोट्रॉपिक म्हणजे काय रे, मुवमेंट्स टुवर्ड्स वॉटर, मुवमेंट्स टुवर्ड्स अर्थ ग्रॅव्हिटी। मग रूट सिस्टम मध्ये पहिला पॉइंट आपण पाहतो, फंक्शन ऑफ रूट। रूटचं फंक्शन काय, सर्वांना माहिती आहे, बरोबर, ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स। अजून काय फंक्शन आहे रे, अँकरेज, झाडाला पकडून ठेव, मुळं पकडून ठेवतात झाडाला। नेक्स्ट काय, स्टोरेजचं काम आहे, व्हेरी गुड।
लास्ट काय सिंथेसिस ऑफ प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. याचे 4 फंक्शन आहेत. एक काय ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल, ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स आणि वॉटरचं ॲब्झॉर्प्शन करायचं. सेकंड फंक्शन काय आहे स्टोरेज. त्यानंतर काय आहे अँकरेज. आणि लास्ट आपण काय म्हणतो आपल्या NCERT मध्ये दिलेला आहे बघा सेकंड पेज नंबरवरती लास्ट लाईन सिंथेसिस ऑफ प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. जे काही प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स आहेत त्याला आपण PGR म्हणतो. त्यांना सिंथेसाइज करण्याचं काम कोण करणार आहे तर रूट करणार आहे. बरोबर. हां ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट आपण काय पाहतो रिजन्स ऑफ रूट. काय पाहणार आहोत रिजन्स ऑफ रूट म्हणू किंवा आपण त्याला काय म्हणतो झोन्स ऑफ रूट. या ठिकाणी मी डायग्राम काढतो. नेक्स्ट पॉईंट काय झोन्स ऑफ रूट. झोन्स ऑफ रूट. The suppose सगळे एक रूट्स काढले तर याला आपण काय म्हणतो रूट कॅप. काय म्हणू याला आपण रूट कॅप म्हणूया. बरोबर. त्यानंतर रूट कॅपच्या वरती हे जे काही सेल्स आहेत या सेल्सला आपण काय म्हणतो तरी मेरिस्टेमॅटिक झोन. काय म्हणणार मेरिस्टेमॅटिक झोन. मेरिस्टेमॅटिक झोन. त्यानंतर या ठिकाणी च्या वरती जो काही एक लेअर असणार आहे दुसऱ्या पेनने तुम्हाला दाखवतो. हां याला आपण काय म्हणणार इलॉंगिनेशन झोन. ELONGATION इलॉंगिनेशन झोन. आणि वरती जो काय आहे याला आपण काय म्हणूया मॅच्युरेशन झोन. काय म्हणूयात मॅच्युरेशन झोन. आणि या मॅच्युरेशन झोन मध्ये काय प्रेझेंट आहे रूट हियर्स प्रेझेंट आहेत. काय प्रेझेंट आहेत रूट हियर प्रेझेंट आहेत. आता पहा त्या रूट कॅपचं फंक्शन काय. रूट कॅप बघा काय म्हणलं हे बघा प्रोटेक्शन टू थिन मेरिस्टेमॅटिक सेल. हे जे काही मेरिस्टेमॅटिक सेल्स आहेत त्यांना प्रोटेक्शन करण्याचं काम कोण करतील रे रूट कॅप. काय करणार आहे रूट कॅप. रूट कॅपचं फंक्शन काय प्रोव्हाइड प्रोटेक्शन टू द थिन मेरिस्टेमॅटिक सेल. सेकंड काय फंक्शन आहे पेनिट्रेशन. अति खोलवर जमिनीमध्ये जाण्यासाठी मदत कोण करतात तर रूट कॅप करतात. या ठिकाणी आपण काय लिहिणार फंक्शन प्रोव्हाइड प्रोटेक्शन टू थिन मेरिस्टेमॅटिक सेल्स. आणि सेकंड काय फंक्शन आता सांगितलं पेनिट्रेशन. काय आहे पेनिट्रेशन. ओके. सेकंड लेअर कोणता त्यानंतर मेरिस्टेमॅटिक झोन. काय म्हणतो आपण त्याला मेरिस्टेमॅटिक झोन. याच्यामध्ये काय रे ह्या मेरिस्टेमॅटिक झोन मध्ये सॉरी त्यामध्ये जे काही सेल्स प्रेझेंट असणार आहेत पहा त्या मेरिस्टेमॅटिक झोन मध्ये जे काही सेल प्रेझेंट आहेत ते कसे व्हेरी स्मॉल सेल्स आहेत. मी काढायचा प्रयत्न पण केला आहे काय व्हेरी स्मॉल. त्यानंतर आपण काय म्हणतो यांची वॉल कशी रे थिन वॉल. कशा आहे ते थिन वॉल. या सेल मध्ये जी काही वॉल आहेत ते कशात थिन वॉल. आणि यांच्यामध्ये जर आपण प्रोटोप्लाझम पाहिला काय पाहिला प्रोटोप्लाझम तर कसा आहे डेन्स प्रोटोप्लाझम. आता प्रोटोप्लाझम म्हणजे काय रे बघा सायटोप्लाझम प्लस न्यूक्लियस. सायटोप्लाझम प्लस न्यूक्लियस मिळून जे काही स्ट्रक्चर तयार होतं त्याला आपण काय म्हणतो
प्रोटोप्लाझम म्हणतो. आता या मेरिस्टेमॅटिक झोन काय करतात रे, डिवाइड रॅपिडली. आपण काय म्हणतो, हे काय होतात, रॅपिडली डिवाइड होतात, रॅपिडली डिवाइड. ठीक आहे. नेक्स्ट कोणता आहे पहा, नेक्स्ट याच्यावरचा लेअर कोणता, इलॉंगेनेशन झोन. काय म्हणून आपण, इलॉंगेनेशन झोन. काय इलॉंगेनेशन म्हणजे काय, वाढणे. These cells are responsible for increasing length. लेंथला वाढवण्याचं काम कोणत्या रिजन मध्ये होतं, तर इलॉंगेनेशन झोन मध्ये. मग आपण काय म्हणणार, रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीज इन लेंथ, रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीज इन लेंथ. बरोबर. आणि सेकंड फंक्शन काय याचं बघा, मॅच्युरेशन आणि डिफरन्शिएशन. बरोबर. ग्रॅज्युअली डिफरन्शिएट अँड मॅच्युरेट असं NCERT मध्ये लिहिलंय. म्हणजे मॅच्युरेशन आणि डिफरन्शिएशनचं काम कोणत्या ठिकाणी होणार आहे, इलॉंगेनेशन झोन मध्ये. आपण काय म्हणणार, ग्रॅज्युअली डिफरन्शिएट अँड मॅच्युअर. ओके. तर सर्वात वरचा लेअर कोणता आहे, मॅच्युरेशन झोन म्हणतो आपण. काय म्हणणार, मॅच्युरेशन झोन. हा जो काही मॅच्युरेशन झोन आहे याच्यामध्ये सेल कसे बघा, व्हेरी फाईन, कसे तर व्हेरी फाईन, डेलिकेट, व्हेरी फाईन डेलिकेट थ्रेड लाईक स्ट्रक्चर, दोऱ्यासारखं दिसणारं स्ट्रक्चर या ठिकाणी आहे. स्ट्रक्चर त्याला आपण काय म्हणतो रे, रूट हेअर्स म्हणतो. काय म्हणणार, रूट हेअर्स. आणि काय करणार आहे, इन्क्रीज सरफेस एरिया. कशासाठी रे, फॉर द ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल. पण नीट मध्ये याच्यावर प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो, एक प्रश्न डायग्राम बेस विचारतील. काय विचारतील रे, डायग्राम बेस क्वेश्चन. म्हणजे काय, डायग्राम देतील आणि तुम्हाला ABCD मध्ये त्याचं लेबलिंग तुम्हाला करावं लागेल. दुसरा क्वेश्चन काय असेल, या ठिकाणी लेबलिंग असेल आणि एका ठिकाणी फंक्शन असेल आणि ते मॅच द पेअरचा क्वेश्चन येऊ शकतो, 2 क्वेश्चन. अशा प्रकारे यावरती क्वेश्चन डिझाईन होतात. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉइंट जो आपला, यानंतर आपल्याला काय पाहिजे, आता हे पाहिलं आपण रूट. रिव्हिजन करूया. व्हॉट इज द फंक्शन ऑफ रूट, ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर. काय आहे, ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर. सेकंड फंक्शन काय आहे, स्टोरेज. नंतर काय आहे, सिंथेसिस ऑफ प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. काय म्हणणार, सिंथेसिस ऑफ प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. व्हॉट इज मीन बाय मॉर्फोलॉजी, स्टडी ऑफ एक्सटर्नल स्ट्रक्चर अँड फीचर्स इज कॉल्ड मॉर्फोलॉजी. प्लम्यूल पासून काय बनतात रे, प्लम्यूल पासून म्हणतात शूट सिस्टम. बरोबर. आणि रॅडिकल पासून काय बनतंय, रूट सिस्टम. इथपर्यंत आपण स्टडी केलं. अजून आपण काय स्टडी केलं, झोन्स ऑफ रूट. काय केलं, झोन्स ऑफ रूट. मग किती झोन्स आहेत रे, 4. कोणकोणते, एक रूट कॅप, एक मेरिस्टेमॅटिक झोन, एक इलॉंगेनेशन झोन आणि सगळ्यात वरचा टॉपचा तो कोणता आहे, मॅच्युरेशन झोन. कोणता आहे रे, मॅच्युरेशन झोन. रूट कॅप कशासाठी आहे, पेनिट्रेशनसाठी. कशासाठी, पेनिट्रेशनसाठी काय आहे, रूट कॅप. त्याचबरोबर जे काही मेरिस्टेमॅटिक सेल्स आहेत त्यांना प्रोटेक्शन करण्याचं काम कोण करेल, तर रूट कॅप. बरोबर. सर्वात जास्त प्रोटोप्लाझम, डेन्स प्रोटोप्लाझम कोणत्या ठिकाणी प्रेझेंट आहे रे, ते आहे मेरिस्टेमॅटिक झोन मध्ये. ओके. आताच आपण काय पाहिलं, रॅडिकल पासून, म्हणजे रॅडिकल पासून काय होतात, रूट डेव्हलप होतात. ठीक आहे. पहा स्ट्रक्चर एक, हा काय रे, एम्ब्रिओ आहे. काय आहे, एम्ब्रिओ. बरोबर. मग या एम्ब्रिओ पासून काय डेव्हलप झालं होतं रे, रॅडिकल. काय बनलं, रॅडिकल. बरोबर. मग आपण काय म्हणतो, रॅडिकल म्हणा किंवा रूट म्हणा किंवा आपण म्हणू शकतो डायरेक्ट एक्सटेन्शन ऑफ रूट फ्रॉम रॅडिकल. काय म्हणणार, डायरेक्ट एक्सटेन्शन ऑफ रूट फ्रॉम रॅडिकल.
एक्सटेंशन ऑफ रूट फ्रॉम रॅडिकल. ठीक आहे, तर आपण काय म्हणतो रे, PR म्हणजे काय, प्रायमरी रूट. काय म्हणणार, प्रायमरी रूट. मग प्रायमरी रूट म्हणजे काय, रूट दॅट डेव्हलप फ्रॉम रॅडिकल. जे रूट रॅडिकल पासून डेव्हलप झाले त्यांना आपण काय म्हणतो, प्रायमरी रूट. जे रूट रॅडिकल पासून डेव्हलप झाले नाही त्यांना आपण काय म्हणणार, ॲडव्हान्टेशियस रूट. मग दोन प्रकारचे रूट सापडतात, टॅप रूट म्हणजेच प्रायमरी रूट आहे आणि ॲडव्हान्टेशियस रूट म्हणजे रूट रॅडिकल पासून डेव्हलप होत नाही. मग रूट डेव्हलप फ्रॉम डायरेक्ट एक्सटेन्शन ऑफ रॅडिकल. बरोबर, रूट डेव्हलप फ्रॉम एक्सटेन्शन ऑफ रॅडिकल. एक्सटेन्शन फ्रॉम रॅडिकल त्याला आपण काय म्हणतो, प्रायमरी रूट म्हणतो. ओके, आता पहा यामध्ये आपण पाहूया प्रायमरी रूट आणि काय, ॲडव्हान्टेशियस रूट. प्रायमरी रूट हां, आणि काय म्हणले, ॲडव्हान्टेशियस. हे काय म्हणले, ॲडव्हान्टेशियस रूट. आता पहा प्रायमरी रूट म्हणजे काय, रूट डेव्हलप फ्रॉम रॅडिकल. जे रूट रॅडिकल पासून डेव्हलप होतं त्याला आपण काय म्हणतो, प्रायमरी रूट म्हणतो. बरोबर काय, मग काय म्हणणार, रूट विच डायरेक्टली डेव्हलप फ्रॉम रॅडिकल. रूट विच डायरेक्टली डेव्हलप फ्रॉम रॅडिकल. रूट विच डायरेक्टली डेव्हलप फ्रॉम रॅडिकल. आणि ॲडव्हान्टेशियस रूट म्हणजे काय रे, रूट डेव्हलप अदर दॅन रॅडिकल. अदर दॅन रॅडिकल असं रूट जे रॅडिकल सोडतात दुसऱ्या पार्ट पासून काय झालं रे, डेव्हलप झालेला आहे, त्या रूटला आपण काय म्हणतो, ॲडव्हान्टेशियस रूट. बरोबर, रूट डेव्हलप अदर दॅन रॅडिकल. एक्झाम्पल काय त्याचं, ग्रासेस आहे, मोनेस्ट्रा आहे, बरोबर, बनियान ट्री आहे. बनियान ट्रीचे जे काही आपल्याला रूट दिसतात ते काय आहेत, तर ॲडव्हान्टेशियस रूट्स आहेत. एक्झाम्पल आपण या ठिकाणी काय लिहिणार, बनियान ट्री. काय म्हणणार, बनियान ट्री. नेक्स्ट काय म्हणतो आपण, ग्रास. आणि थर्ड नंबरचं काय, मोनेस्ट्रा. MONESTRA, मोनेस्ट्रा. हे तीन रूट्स कशा आहेत रे, ॲडव्हान्टेशियस रूट्स आहेत. कशा आहेत, ॲडव्हान्टेशियस रूट. आता पहा प्रायमरी रूट आणि ॲडव्हान्टेशियस रूट मध्ये पाहिलं. आता प्रायमरी रूटचे दोन टाईप कोणकोणते, एकाला आपण काय म्हणतो, टॅप रूट सिस्टम, एकाला आपण काय म्हणतो, फायबरस रूट सिस्टम. या ठिकाणी आपण लिहूया, पहा प्रायमरी रूट. ओके, या ठिकाणी आपण काय म्हणणार, टॅप रूट, आणि या ठिकाणी काय लिहितो आपण, फायबरस रूट. ओके, पहा एक काय, टॅप रूट, एक काय, फायबरस रूट. काय आहे, फायबरस रूट. आता टॅप रूट म्हणजे काय, पहा कसं असतं रे, आत्ताच आपण डायग्राम काढली होती. ही सीड आहे, या सीड मध्ये एम्ब्रिओ आहे, बरोबर, यामध्ये मायटोसिस होऊन काय झालं तरी रूट तयार झाले. PR म्हणजे काय, प्रायमरी रूट. हा काय, प्रायमरी रूट. यामध्ये एक आलाय काय, SR म्हणजे काय, सेकंडरी रूट. एक, दोन, आणि सपोज याला एक रूट आला तर आपण काय म्हणणार, TR, टर्शियरी रूट. सेकंडरी रूट आणि काय, प्रायमरी रूट. म्हणजे काय, यामध्ये आपण काय म्हणणार, डॉमिनेटिंग प्रायमरी रूट. डॉमिनेटिंग प्रायमरी रूट इज लॉंग लाईफ. याच्यामध्ये एक रूट आहे तो कसा लॉंग लाईफ मध्ये काय होतो, राहतो, त्याला आपण काय म्हणतो, टॅप रूट सिस्टम. बरोबर, काय म्हणणार, डॉमिनेटिंग लॉंग लिव्ड रूट
यामध्ये कसं आहे प्रेझेंट आहे. आता जर आपण फायबरस रूट म्हणलं, काय म्हणलं आपण फायबरस रूट, सपोज हे रूट आहे असा, हा काय स्टेम आहे आणि काय सपोज रूट आहे. आता काय झालं पहा, या ठिकाणी हे जे काही प्रायमरी रूट होतं इज रिप्लेस बाय शॉर्ट फायबर्स. या ठिकाणी हे प्रायमरी रूट जे होते ते रिप्लेस झाले. या ठिकाणी आपण काय म्हणणार, प्रायमरी रूट इज रिप्लेस काय झाले बाय शॉर्ट फायबर्स. बरोबर, प्रायमरी रूट is replaced by short-lived fibers. आणि या ठिकाणी आपण काय म्हणणार, फायबर्स अरायझेस फ्रॉम बेस ऑफ स्टेम. स्टेमच्या बेस पासून काय झालं रे, प्रायमरी रूट अराइज झाले. ओके पहा, मग यामध्ये काय म्हणले, डॉमिनेटिंग लॉंग लिव्ड रूट प्रेझेंट. या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे का, नाही. मग आपण जर दोघांचा डिफरन्स बिटवीन लिहिला तर आपण यामध्ये काय म्हणणार पहा, प्रायमरी रूट काय म्हणणार, प्रायमरी रूट इज प्रेझेंट. या ठिकाणी काय लिहिणार आपण मग, प्रायमरी रूट absent. प्रायमरी रूट absent. नेक्स्ट पॉइंट, डॉमिनेटिंग रूट प्रेझेंट. या ठिकाणी काय प्रेझेंट आहे, टॅप रूट मध्ये डॉमिनेटिंग रूट प्रेझेंट आहे, परंतु या ठिकाणी असेल का, नाही. मग डॉमिनेटिंग रूट प्रेझेंट, डॉमिनेटिंग रूट या ठिकाणी कसं आहे प्रेझेंट आहे, या ठिकाणी कसं आहे absent. या ठिकाणी जर आपण पेनिट्रेशन पाहिलं तर कसं आहे, डीप पेनिट्रेशन, खूप खोलवर हे रूट जातात आतमध्ये जमिनीमध्ये. पण हे कसे येतं, सरफेस पेनिट्रेशन. कसं आहे, सरफेस पेनिट्रेशन. कसं आहे रे, सरफेस पेनिट्रेशन. त्यानंतर आपण पाहिलं अँकरेज. यांचं कसं रे, बेटर अँकरेज. कशा आहेत, बेटर, चांगल्या प्रकारे हे मातीला पकडून ठेवतात, बेटर अँकरेज. या ठिकाणी कसं असणार आहे, पुअर अँकरेज. कसं आहे, पुअर अँकरेज. टॅप रूट कुणामध्ये प्रेझेंट आहे, आणि डायकॉट मध्ये. कुणामध्ये, डायकॉट मध्ये. मग काय म्हणणार, प्रेझेंट इन डायकॉट. हे कोणामध्ये प्रेझेंट आहे, मोनोकॉट मध्ये. कोणामध्ये प्रेझेंट आहे, मोनोकॉट मध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे, आता आपण काय पाहिलं, रूटचे टाईप पाहिले. टॅप रूट म्हणजे काय, फायबरस रूट काय असतो, सर्वात महत्त्वाचा पॉईंट राहिला म्हणजे काय, मॉडिफिकेशन्स ऑफ रूट. आपण सुरुवातीला रूटचं स्ट्रक्चर पाहिलं, नंतर टाईप्स पाहिले, आणि आता कोणता पॉईंट आहे, मॉडिफिकेशन्स ऑफ रूट. तर नेक्स्ट पॉईंट कंटिन्यू कोणता आहे आपला, मॉडिफिकेशन्स ऑफ रूट्स. बरोबर, पण पाहूया रूट कशासाठी मॉडिफाय झालेत. रूटचं ॲक्च्युली फंक्शन काय रे, अब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल, अँकरेज, स्टोरेज आणि सिंथेसिस ऑफ प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. सिंथेसिस ऑफ प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. बरोबर, पहा त्याच्या व्यतिरिक्त अजून रूट्स कोणकोणते फंक्शन करतात, त्याला आपण काय म्हणतो, मॉडिफिकेशन्स ऑफ रूट. मॉडिफिकेशन ऑफ रूट. मग रूट कशा कशाला मॉडिफाय झालेत रे, एकाला आपण म्हणतो सपोर्ट, एक स्टोरेज आणि एक आहे रेस्पिरेशन. एक काय म्हणले सपोर्ट, एक काय म्हणले स्टोरेज आणि एक काय म्हणले रेस्पिरेशन. आता रेस्पिरेशनचे रूट जर म्हणलं आपण तर कुणामध्ये आपल्याला पाहायला भेटतात, रायझोफोरा आणि मँग्रोव्ज मध्ये. मग ते कसे असतात पहा, पहिला पाहूया आपण
तिथेच लिहूया रेस्पिरेशन, रेस्पायरेटरी रूट्स, रेस्पायरेटरी रूट्स. हा एक ट्री आहे बरोबर, त्याचे रूट्स आहेत. या ठिकाणी हे रूट्स बाहेर येतात, त्याला आपण काय म्हणतो रेस्पायरेटरी रूट्स, किंवा आपण काय म्हणणार निमॅटोफोर्स म्हणणार बरोबर. काय म्हणणार रेस्पायरेटरी रूट्स, रेस्पायरेटरी रूट, त्यालाच आपण काय म्हणतो निमॅटोफोर्स. काय म्हणणार निमॅटोफोर्स. कुणामध्ये प्रेझेंट असतात, एक्झाम्पल काय, आर फॉर रेस्पायरेटरी, आर फॉर रायझोफोरा, रायझोफोरा, आणि काय आपण म्हणतो मँग्रोव्ज, रायझोफोरा आणि मँग्रोव्ज. नेक्स्ट पाहूया आपण फॉर सपोर्ट. सेकंड काय म्हणतो आपण सपोर्ट साठी. यामध्ये तीन आहेत, एक प्रॉप रूट, एक स्टिल्ट रूट आणि एक आहे क्लाइंबिंग रूट. आता पहिला कोण आहे प्रॉप रूट. प्रॉप रूट कुणामध्ये पाहायला भेटतं रे, हे जे बनियान ट्री आहे ना त्याच्यामध्ये असे रूट येतात बघा बरोबर, याला आपण काय म्हणतो प्रॉप रूट. मग एक्झाम्पल काय लिहिणार आपण बनियान ट्री. काय म्हणणार बनियान ट्री. वडाच्या झाडाला ज्या काही पारंब्या असतात त्यांना आपण काय म्हणतो प्रॉप रूट. सेकंड नंबर कोणतं रे स्टिल्ट रूट. काय म्हणतो आपण स्टिल्ट रूट. आता पहा हे काय स्टेम आहे आणि यामधून असे रूट येतात. शुगर केन मध्ये, शुगर केन, ऊस आणि मका, स्टिल्ट रूट. तर याला कोणता क्लाइंबिंग रूट्स. काय पण म्हणतो क्लाइंबिंग रूट. तर क्लाइंबिंग रूट मध्ये आपण जर पाहिलं कसं असणार आहे, ही सपोज अशी वॉल आहे, काय आहे ही वॉल आहे, आणि यावरती काय होतात रे अशा प्रकारे रूट्स काय होतात रे क्लाइंबिंग होतात. याचे एक्झाम्पल काय क्लाइंबिंग टिक. ठीक आहे, काय क्लाइंबिंग टिक. आता यानंतर आपल्याला कुणाचं मॉडिफिकेशन पाहिजे आहे रे, यानंतर पाहिजे आपल्याला स्टोरेजचं मॉडिफिकेशन. कोणतं पाहिजे स्टोरेज. पहिला कोणता पाहिला रेस्पिरेशन, दुसरा कोणता पाहिला सपोर्ट, आणि थर्ड कोणता पाहिजे आपल्याला स्टोरेज. मग सांगा मला सपोर्ट मध्ये प्रॉप रूट कोण बनियान ट्री, स्टिल्ट रूट कोण शुगर केन आणि मेज मध्ये, क्लाइंबिंग मध्ये कोण आहे क्लाइंबिंग टिक्स बरोबर, आणि इकडे रेस्पिरेटरी रूट मध्ये कोण प्रेझेंट आहे तर आपण म्हणतो निमॅटोफोर रूट्स और रेस्पिरेटरी रूट कुणामध्ये प्रेझेंट आहेत तर रायझोफोरा अँड मँग्रोव्ज मध्ये. आपण पाहत आहोत मॉडिफिकेशन ऑफ रूट, सपोर्ट पाहिलं, रेस्पिरेशन पाहिलं. आता सर्वात महत्त्वाचं आणि लास्ट पॉइंट आहे रूटचा, तो म्हणजे कोणता स्टोरेज. कोणता आहे स्टोरेज. थर्ड नंबर कोणता आहे स्टोरेज. स्टोरेज मध्ये आपण काय म्हणतो मॉडिफिकेशन ऑफ टॅप रूट, आणि इकडे काय म्हणणार मॉडिफिकेशन ऑफ ॲडव्हान्टेजियस रूट. काय म्हणणार मॉडिफिकेशन्स ऑफ टॅप रूट आणि मॉडिफिकेशन्स ऑफ ॲडव्हान्टेजियस रूट. या ठिकाणी लिहूया आपण मॉडिफिकेशन ऑफ टॅप रूट फॉर स्टोरेज. च्यासाठी आहे स्टोरेज साठी. आणि या ठिकाणी आपण काय लिहूया मॉडिफिकेशन ऑफ
ॲडव्हान्टेशियस रूट. ओके, पहा आता मॉडिफिकेशन्स ऑफ टॅप रूट जर म्हणलं एक ट्रिक लक्षात ठेवायची. कोणती? NFC. काय लक्षात ठेवणार? NFC. व्हेरी ब्युटिफुल ट्रिक आहे, तुमच्यासाठी काढली आहे. NF आणि C. N म्हणजे काय सांगा? F म्हणजे आणि C म्हणजे आपण गोल करून ठेवा म्हणजे कळलं. NFC. N म्हणजे नेफी फॉर्म. काय म्हणतो आपण? नेफी फॉर्म. नेफी फॉर्म. F म्हणजे फ्युजिफॉर्म. काय? फ्युजिफॉर्म. C म्हणजे कोनिकल. 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 C म्हणजे कोनिकल. नेफी फॉर्म म्हणजे कशा प्रकारचं रूट? पहा कशा प्रकारचं रूट असते ते. अशा प्रकारचं रूट. कुणामध्ये आपल्याला पाहायला भेटतं? टर्निप. टर्निप. काय म्हणणार? टर्निप. टर्निप. नेफी फॉर्म टर्निप. एक्झाम्पल काय? टर्निप. फ्युजिफॉर्म. फ्युजिफॉर्म कुणामध्ये? रॅडिश. कुणामध्ये? रॅडिश. रॅडिश मुळा. ठीक आहे नाही, माहिती आहे तुम्हाला सर्व. कुणामध्ये? रॅडिश. बरोबर, रॅडिश. कोनिकल. कोनिकल. सी फॉर कोनिकल. सी फॉर कोनिकल. सी फॉर कॅरोट. सी फॉर कॅरोट. काय म्हणणार? कॅरोट. ठीक आहे, काय म्हणणार आपण? कॅरोट. आता बरोबर सर कॅरोटच आहे का? कॅरोटच. हा, कॅरोटच बरोबर. आता मॉडिफिकेशन्स ऑफ ॲडव्हान्टेशियस रूट मध्ये एक पॉईंट लक्षात ठेवायचा. कोणता? NFT. काय म्हणणार? NFT. सर निफ्टी. निफ्टी नाही बाळा, निफ्टी नंतर, शेअर मार्केट नंतर, अगोदर बायोलॉजी नंतर NFT. काय म्हणणार याच्यामध्ये? NFT. N म्हणजे काय सांगा ना? F म्हणजे काय? T म्हणजे काय सांगतो. या ठिकाणी N म्हणजे काय होतं? नेफी फॉर्म. या ठिकाणी N म्हणजे काय? नोडुलस. काय म्हणणार? नोडुलस. व्हेरी गुड. काय म्हणणार? नोडुलस. NODULOS. काय म्हणणार? नोडुलस. F म्हणजे काय? फॅसिक्युलेटेड. काय? फॅसिक्युलेटेड. T म्हणजे काय? ट्यूबरस. काय म्हणणार? ट्यूबरस. बरोबर. ट्यूबरस स्पेलिंग काय? TUBEROUS. व्हेरी गुड. ट्यूबरस. नोडुलस म्हणजे नेमकं कसं? नोडुलस म्हणजे काय? स्वेलिंग. काय होतं? स्वेलिंग होते. मग कुठे स्वेलिंग भेटते रे? आपण काय म्हणतो? स्वेलिंग. सिलेंड्रिकल रूट मध्ये जे असतात त्याखाली अपेक्सला काय होते? स्वेलिंग होते. आपण पाहू कसं? त्या डायग्राम मध्येच पाहू ना. कसं ताण घेतो भाऊ? हे काय? नोडुलस. एक्झाम्पल काय आहे? हळद. तुला लागली हळद, लिहून घे. काय? टर्मरिक. हा, लगेच गाणं आठवलं तुम्हाला. हळदीवरचं गाणं कोणतं आहे ते? हा, तुम्हाला माहिती आहे. ते काय? फॅसिक्युलेटेड. एक्झाम्पल काय? ॲस्पॅरेगस आणि दहीला. कसं सर स्ट्रक्चर दाखवा, काढून दाखवतो. पहा अशा प्रकारे स्ट्रक्चर आहे असं. अशा प्रकारचे खूप सारे स्टोरेज रूट्स या ठिकाणी आलेले असतात. ओके. हा, एक्झाम्पल काय? सांगतो. ॲस्पॅरेगस आणि एक काय? दहीला. काय आहे? दहीला. लास्ट कोणता आहे? ट्यूबरस. काय आहे? ट्यूबरस म्हणजे काय? कुणामध्ये पाहायला भेटतं? स्वीट पोटॅटो. माहिती आहे ना तुम्हाला? आता सर स्ट्रक्चर कसं? तू खातो रे बाबा, मला माहिती आहे, तू खाल्ल्याशिवाय राहत नाही. काय? स्वीट पोटॅटो. स्वीट पोटॅटो.
हां, डायग्राम जरी चुकले असेल तरी चुकणार नाही, बरोबर आहे, डायग्राम काढता आले नाही व्यवस्थित. हां, तर तो या ठिकाणी समजून घे किंवा ट्युबरस म्हणजे कोणामध्ये असते, तर स्वीट पोटॅटोमध्ये. अजून मॉडिफिकेशन्स काय आहेत रे या रूटचे, तर बघा, एक आहे हॉस्टेरियल रूट, बरोबर, एक आहे फोटोसिंथेटिक रूट आणि एक आहे फ्लोटिंग रूट. असे 3 वेगळे मॉडिफिकेशन्स त्याच्यामध्ये पडतात. अदर मॉडिफिकेशन्स ऑफ रूटमध्ये काय, फ्लोटिंग रूट, हॉस्टेरियल रूट आणि काय म्हणलं होतं, हां, फ्लोटिंग, हॉस्टेरियल आणि फोटोसिंथेटिक रूट. या ठिकाणी रूट आपला संपला. आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.